तर आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न घेऊन नवनाथ बन यांच्याकडे जाऊया की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दोन भाऊ एकत्र येण्याबद्दल शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता सचिनजींनी पण अशाच पद्धतीच्या शुभेच्छा दिल्या, पण प्रत्यक्षामध्ये जर घडलं तर मुंबईमध्ये भाजपला हे आव्हान निर्माण होऊ शकतं का, दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं महापालिकेमध्ये? खरं तर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्याबद्दल भारतीय जनता पार्टीला काही आक्षेप नाही, त्याचं आम्ही स्वागत करू। कारण एवढे दिवस हे भाऊ वेगळे का होते ह्याचं कारण कोणाला माहित नाही। आणि दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं दोन भावाची काल भेट झाली, ही भेट रामायणामधल्या राम आणि भरताप्रमाणे होती का कौरव आणि पांडवाप्रमाणे होतील? तर बहुतेक ज्या बाजूला संजय असतो त्यामुळे ती कौरव आणि पांडवाप्रमाणेच होती। आणि कौरव म्हणजेच उद्धव ठाकरे गट हे आता जवळपास स्पष्ट झालंय, कारण संजय राऊत त्यांच्या बाजूनी आहेत। आणि राहिला प्रश्न मुंबई महापालिकेचा, मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकीला सामोरं जाणार, हे आम्ही वारंवार सांगितलं। एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या सर्व जिल्हा परिषद असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषद असतील, या सर्व निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये महायुती म्हणूनच आम्ही सामोरं जाणार आहोत। आता महाविकास आघाडी आता शिल्लक आहे का नाही हे याचं उत्तर सचिन सावंत आणि सुषमाताई अंधारे देतील, परंतु ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा कारभार आहे, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत जवळपास 15 वोटिंग क्रॉस झालेला आहे। त्यामुळे नवनाथजी, मला वाटतं आपण पुन्हा एकदा या विषयाकडे येऊया, कारण आपल्याला आणखीन एका मुद्द्यावरती चर्चा करायची आहे। पण तत्पूर्वी मी राजू वाघमारे यांच्याकडे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की ज्या पद्धतीने चौथी भेट घडून आलेली आहे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्रित, त्यानंतरची आपली प्रतिक्रिया। काय असतं की एखादी गोष्ट सतत होऊ लागली ना की ती गोष्ट त्याचं सगळं स्वारस्य नाविन्य सगळं निघून जातं। आता हे इतक्या वेळा झालंय की दोन भाऊ भेटतायत, येतायत की नाही येत, आता याच्यावर उत्तर त्या दोन भावांनी दिलं पाहिजे। आमच्याकडून तर त्या कौटुंबिक भेटीचं पण स्वागत आहे आणि उद्या राजकीय त्यांनी ठरवलं की बाबा आम्हाला एकत्र राजकीय येऊन लढायचंय, त्याचंही स्वागत आहे। आमच्याकडून सगळ्या बाबतीत आम्ही त्यांचं स्वागत करायला तयार आहोत, कारण आम्हाला आमची पोझिशन माहिती आहे, आम्हाला शिवसेनेची पोझिशन माहिती आहे, आम्हाला महायुतीची पोझिशन माहिती आहे। त्याच्यामुळे शेवटी राजकारणामध्ये दोन पक्ष एकत्र येतात तर त्या पक्षाची मतगणना किती आहे, त्याचं पर्सेंटेज ऑफ वोटिंग किती आहे, त्यांना मानणारे लोक या महाराष्ट्रात किती आहेत। आता विधान परिषदेपासून पतपेढीच्या निवडणुकीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की जो इनकमिंग प्रकार आहे तो आमच्या शिवसेनेकडे पण तेवढाच आहे जेवढा भाजपकडे आहे आणि तेवढा राष्ट्रवादीत आहे। बरं, इथे येणारे लोक कुठचे आहेत? बरं, आता हा राजूजी, हा नक्कीच एक मुद्दा आहे, पण एक वेगळा मुद्दा घेऊन आज मी तुमच्याकडे येते, कारण तो सुद्धा आजच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा आहे। तो म्हणजे भारत पाकिस्तान मॅचला जो उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केलेला विरोध आहे, त्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की त्या विरोधाशी तुम्ही सहमत आहात का? एक लक्षात घ्या, विरोध कोण करतंय, त्या विरोध करणाऱ्यांची नैतिकता किती आहे। भारत पाकिस्तान मॅच साठी आपण विरोध करतोय, पण आपल्या रॅलीमध्ये जर पाकिस्तानचे झेंडे घेऊन लोक फिरत असतील, आपल्या रॅलीमध्ये ज्या बॉम्बस्फोटाला पाकिस्ताननी सपोर्ट केला त्या बॉम्बस्फोटातला आरोपी आपल्या रॅलीमध्ये आपल्या उमेदवाराचं लागून चालन करून त्याच्या प्रचारासाठी फिरत असेल